गॅमेट्स नॉन मोटाईल आहेत, पोलन ट्यूब कॅरी करते. तर दोन्ही कंडिशन या ठिकाणी पाहायला मिळतात सायकस मध्ये. यावर एमसीक्यू विचारला जाईल. लार्जेस्ट मेल गॅमेट कोणाचे? सायकसचे. टॉप सेप्ड मेल गॅमेट्स आहेत. त्यानंतर सायकस मध्ये फिमेल प्लांटच्या अपेक्सला क्राउनच्या मध्ये मेगास्पोरोफिल डेव्हलप होतात. असे मेगास्पोरोफिल डेव्हलप होतात. त्याच्यामध्ये हा वरचा स्टराईल पार्ट आहे आणि हा फर्टाईल पार्ट आहे की ज्याच्यावरती ओव्ह्यूल तयार झालेले आहेत. सर्वात मोठे ओव्ह्यूल्स कोणाचे? सायकसचे. आपण यापूर्वी पाहिलेलेच आहेत ओव्ह्यूल्स. इथं मेगास्पोरोफिल आणि इथं ओव्ह्यूल डेव्हलप होऊ लागलेले पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी ओव्ह्यूल आपण इथं ओव्ह्यूल्स पहा. सर्वात मोठे ओव्ह्यूल्स कोणाचे आहेत? तर सायकसचे आहेत. असे मेगास्पोरोफिल आणि त्याच्यावरती दोन्ही साइडला ओव्ह्यूल डेव्हलप झालेले असतात. आता या ओव्ह्यूलचा विचार केला तर जनरली सायकस मध्ये ओव्ह्यूल युनिटेगमिक आहेत. एकच इंटिग्युमेंट आहे. परंतु नीटेल नावाची जी ऑर्डर आहे, नीटेल नावाची जी ऑर्डर आहे, त्यामध्ये ओव्ह्यूल्स कसे आहेत? बायटेगमिक. आणि ही कॅरेक्टर अँजिओस्पर्मशी रिलेटेड आहे आणि म्हणून नीटेल ऑर्डरला जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मधली कनेक्टिंग लिंक समजलं जातं. कारण झायलम मध्ये या जिम्नोस्पर्मच्या ट्रॅकिड्स असतात. फ्लोएम मध्ये सिव सेल्स असतात. सॉफ्टवूड आहे. इथं पॅरेनकायमा वूड मध्ये भरपूर आहे. व्हेसल्स नसतात. परंतु नीटेल ऑर्डर जी आहे त्यामध्ये व्हेसल्स असतात झायलम मध्ये. ही पण कॅरेक्टर अँजिओस्पर्मची यामध्ये आहे. सो नीटेल ऑर्डर इज कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. काही कॅरेक्टर यामध्ये जिम्नोस्पर्म आणि काही कॅरेक्टर अँजिओस्पर्मच्या आहेत. मेंबर्स नीटम, वेल्वेटशिया, इफिड्रा असे मेंबर्स त्यामध्ये येतात. आता हा जो युनिटेगमिक ओव्ह्यूल आहे जनरली त्याच्यामध्ये 3 लेयर्स असतात. आउटर लेयर, मिडल लेयर आणि इनर लेयर. एका इंटिग्युमेंटचे 3 लेयर सायकस मध्ये दिसतात. इथं एक इंटरप्शन आहे, त्याला आपण म्हणतो मायक्रोपाईल. आणि त्याच्याच खाली इथं एक चेंबर दिसतो, त्याला आपण म्हणतो पोलन चेंबर. कारण यांच्यामध्ये स्टिग्मा नाही आहे. त्यामुळं पोलन ग्रेन मायक्रोपाईल मधून ते येणार डायरेक्ट पोलन चेंबर मध्ये. सो प्रोसेस ऑफ पॉलिनेशन इज डायरेक्ट इन जिम्नोस्पर्म, इनडायरेक्ट इन अँजिओस्पर्म, because pollen grains in angiosperm are deposited on stigma and germinated on stigma.
तर पॉलिनेशनच्या वेळी काय होतं, इथं जे पोलन ग्रेन बनतात हे वाऱ्यामार्फत इकडं येतात. इथं एक पॉलिनेशन ड्रॉप सिक्रेट केला जातो. पॉलिनेशन ड्रॉप सिक्रेट केला जातो आणि त्या पॉलिनेशन ड्रॉपला पोलन ग्रेन चिकटतात आणि हे पोलन ग्रेन नंतर येतात पोलन चेंबर मध्ये. तिथं जर्मिनेट होऊन मेल गॅमेटोफाइट बनतात. आता ओव्ह्यूल मध्ये इथं मेगास्पोरॅन्जियम म्हणतो ओव्ह्यूलला आपण. इथं आत न्यूसलस टिश्यू आहे. मॅच्युरिटीच्या वेळी एक न्यूसलसची सेल फंक्शनल होते आणि ती सेल मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करते. तिच्यामध्ये मिओसिस डिव्हिजन होते आणि 4 युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएट नॉन मोटाइल हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. त्यांना मेगास्पोर म्हणायचं. त्या 4 पैकी 3 डिजनरेट होतात आणि एक फंक्शनल राहते सेल. 1 मेगास्पोर रिमेन्स फंक्शनल and functional megaspore forms female gametophyte. This is a female gametophyte. यामध्ये गॅमेटोफायटिक टिश्यू आहे. आता इथलं डिलीट करतो मी. हा गॅमेटोफायटिक टिश्यू आहे. हा हॅप्लॉइड आहे आणि हा गॅमेटोफायटिक टिश्यू काय करतो, पुढं एंडोस्पर्मचं काम करतो. इट ऍक्ट्स ॲज अ एंडोस्पर्म. हॅप्लॉइड एंडोस्पर्म, प्री फर्टिलायझेशन एंडोस्पर्म, haploid endosperm. Gametophytic tissue acts as a haploid endosperm pre-fertilization product. इथं बनतो. So gymnosperm, in gymnosperm endosperm is produced before fertilization. Female gametophytic tissue acts as a endosperm, haploid endosperm. यावर क्वेश्चन विचारला जातो. माहिती लक्षात असू द्या. वरती आर्किगोनियल चंबर आहे आणि 2 ते 8 आर्किगोनिया असतात. आर्किगोनिया आहेत परंतु तिथं नेक सेल आहेत, पण नेक कॅनॉल सेल नसतं. नेक आणि नेक कॅनॉल सेल नाहीत यामध्ये, फक्त एग आणि व्हीसीसी आहे. अशा 2 ते 8 आर्किगोनिया तयार होतात. पोलन ग्रेन पॉलिनेशन मध्ये पोचले. इथं स्टिकी ड्रॉप सिक्रीट होतो. पॉलिनेशन ड्रॉप हवेमधून पोलन ग्रेन जाताना इथं चिकटतात. पोलन चेंबर मध्ये येतात, जर्मिनेट होतात, मेल गॅमेटोफाइट बनतात, मेल गॅमेट बनतात आणि हे मेल गॅमेट इथं कॅरी केले जातात. फर्टिलायझेशन होतं आणि जायगोट तयार होणार. जायगोट तयार होणार. असे एकापेक्षा 2 ते 8 आर्किगोनिया आहेत म्हटल्यावर एकापेक्षा जास्त जायगोट तयार होतात. म्हणजे इथं पॉलीएम्ब्रॉनी आहे परंतु मॅच्युरिटी अटेंड एकच करणार. अशा प्रकारे जायगोट बनला. जायगोट पासून एम्ब्रियो बनेल आणि या इंटिग्युमेंटचं रूपांतर कशामध्ये होईल, सीड कोट मध्ये होईल
आणि अशा प्रकारे ओव्ह्यूल पासून फर्टिलायझेशन नंतर सीड तयार होईल. ट्रू सीड असणारा प्लांटचा ग्रुप. ज्याप्रमाणे कोंबडीचं अंड कोंबडीपासून दूर राहू शकतं, त्याप्रमाणेच प्लांटमध्ये सीड सुद्धा प्लांट पासून, मदर प्लांट पासून दूर राहू शकतं. कोंबडीचं अंड म्हणजे ॲनिमलचा एम्ब्रियो असलेला तो पार्ट आहे आणि प्लांटचं सीड हा एम्ब्रियो असलेला प्लांटचा पार्ट आहे. कोंबडीचं अंड ॲनिमल मध्ये आणि सीड प्लांट मध्ये, असंच माझं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे सीड तयार होतात, डायकॉट सीड तयार होतात आणि हे सीड पडणार खाली. जोपर्यंत अनफेवरेबल कंडिशन असेल तोपर्यंत तसेच राहणार आणि फेवरेबल कंडिशन मिळाली की जर्मिनेट होणार, नवीन लाईफ सायकल सुरू होणार. अशा प्रकारे जिम्नोस्पर्मचं लाईफ सायकल आहे. आता आपण बघूया आपण डिस्कस केलेले मुद्दे. सायकसच्या मेल प्लांटमध्ये क्राउन ऑफ पिनेटली कंपाऊंड लिव्ज, तिथं अपेक्सला मेल कोन तयार होतो. मेल कोन मध्ये सेंट्रल ॲक्सिस आहे आणि सर्व बाजूंनी मायक्रोस्पोरोफिल स्पायरली अरेंज्ड असतात. मायक्रोस्पोरोफिल्स आर अरेंज्ड टू मेल स्ट्रॉबिलाई or microsporangia. They bear microsporangia. Microspore develops in male gametophyte, highly reduced and confined to male to only limited number of cells. मेल गॅमेटोफाइटचा मध्ये सेलचा नंबर मर्यादित असतो आणि सुरुवातीची सेल त्याची जी आहे ती पोलन ग्रेन तयार होते. आपण मगाशी चर्चा केलेलीच आहे. त्यानंतर मेगास्पोरोफिल जे आहेत त्यामध्ये ओव्ह्यूल्स किंवा इंटिग्युमेंटेड मेगास्पोरॅन्जिया डेव्हलप होतात. ओव्ह्यूल मध्ये आपण सांगितलं एकच इंटिग्युमेंट आहे. नीटेल ऑर्डर मध्ये 2 आहेत. एका इंटिग्युमेंटचे 3 लेयर, एका बाजूला इंटरप्शन मायक्रोपाइलचा आहे, तर पोलन चंबर आहे, खाली आर्किगोनियल चंबर इथं तयार होतो. आपण आता चर्चा केलेलीच आहे. आफ्टर द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन ओव्ह्यूल्स आर कन्वर्टेड इनटू सीड्स. आपण आता सांगितलं तेच डिस्क्रिप्शन इथं आहे. मेगास्पोर मदर सेल मध्ये मिओसिस होणार, 4 मेगास्पोर होणार, 3 डिजनरेट होणार, 1 फंक्शनल राहणार, त्यापासून फिमेल गॅमेटोफाइट बनणार. त्यामध्ये 2 ते 8 अर्चिगोनिया आहेत की ज्याच्यामध्ये नेक कॅनॉल सेल आणि नेक नाहीच आहे, म्हणून यांना आर्चिगोनियट्स आहेत, पण आंथ्रिडिया नाही त्यांच्यामध्ये. Male and female cones may be born on same plant, Pinus मध्ये, different plants, Cycas मध्ये. Unlike bryophyte and pteridophyte in gymnosperm, male and female gametophyte do not have independent free living. इथं गॅमेटोफाइट इंडिपेंडंट किंवा फ्री लिव्हिंग नाहीत, ते त्या प्लांटवरच अवलंबून आहेत. They remain within the sporangia, retained on sporophyte. ते स्पोरोफाइट वरतीच असतात, सेपरेट नाहीत. आपण आता मगाशी चर्चा केलेलीच आहे. पहा, प्लांट बॉडी, त्याच्यामध्ये मेल कोन मध्ये
मायक्रोस्पोरोफिल, त्यामध्ये शेवटी मायक्रोस्पोरॅन्जिया, त्यात पोलन ग्रेन तयार होणार. मेगास्पोरोफिल फिमेल स्ट्रॉबिलस किंवा कोन, त्यात मेगास्पोरोफिल ओव्हिल मध्ये मेगास्पोर मदर सेल, त्यात मिओसिस होणार आणि 4 मेगास्पोर तयार होणार. पोलन ग्रेन 3 सेल्ड कंडिशन मध्ये असताना पॉलिनेशन होतं आणि इथं फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलप होतं. फर्टिलायझेशन याच ठिकाणी ओव्हिल मध्ये घडतं, ओगॅमस आहे. त्यानंतर झायगोट, एम्ब्रियो आणि सीड तयार होणार. हे सीड नंतर जर्मिनेट होणार आणि पुन्हा पुढचं लाईफ सायकल सुरू करणार. अशा प्रकारे फर्टिलायझेशन होतं आणि जिम्नोस्पर्मचं लाईफ सायकल अशा प्रकारे कंप्लीट होतं. सो दिस इज अबाउट लाईफ सायकल ऑफ जिम्नोस्पर्म. थँक यू व्हेरी मच.